विठ्ठल मंदिर समितीतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांचा शाल घालून सन्मान करण्यात आला। मंदिर समितीच्या गहिनीनाथ महाराजांच्या हस्ते हा मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी गहिनीनाथ महाराजांनी आषाढीसाठी वारकऱ्यांना ज्या सोयी सुविधा यंदा उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले। त्यांनी नेमकं काय म्हटलंय तेही पाहूया। या मंदिराच्या माध्यमातून पुढील 200 वर्ष या मंदिराचं आयुष्य वाढवलं, तसं संतपीठ श्री क्षेत्र पंढरपूर येथे स्थापन करून एक अलौकिक कार्य करावे अशी मी आपल्याला मनापासून विनंती करतो। आणि खरं तर आज एक आवर्जून गोष्ट सांगायची राहिली, जसं एक पिता आपल्या घराला सांभाळतो आणि आपल्याला घराला सांभाळून सगळ्या घराचं रक्षण करतो, आपण या राज्याचे प्रमुख या नात्याने सर्व वारकरी संप्रदायाच्या मागे खंबीरपणे उभा राहिलात याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे। अशीच आपण खंबीरपणे उभा राहावेत अशी आपल्याला मनापासून विनंती करतो। विठ्ठलाच्या शासकीय महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय म्हटलंय तेही पाहूयात। माऊली ही खरं म्हणजे आमच्या बळीराजाला शक्ती देणारी अशा प्रकारची देवता आहे आणि म्हणून आमच्या बळीराजाला यावर्षी चांगलं पीक व्हावं, त्याच्या जीवनात आनंदाचे 4 क्षण यावेत अशा प्रकारची प्रार्थना देखील माऊलीच्या चरणी केली।